नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत ॲब्स्ट्रॅक्शन टाइपस्क्रिप्टमध्ये कोणत्या प्रकारे आपण वर्क करतं आणि ॲब्स्ट्रॅक्ट क्लासेस आपण कोणत्या पद्धतीने लिहू शकतो किंवा यूज करू शकतो. ठीक आहे. आणि काही डिफरन्सेस जे आहेत ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमधले आणि इंटरफेसेसमधले ते सुद्धा आपण आज बघणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. तर ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? तर ॲब्स्ट्रॅक्शन जे आहे ते ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये मधला एक कॉन्सेप्ट आहे. तर त्याचा जे वापर आहे त्याचं मीनिंग आहे की आपल्याला कॉम्प्लेक्स जे इम्प्लिमेंटेशन डिटेल्स आहेत ते आपल्याला हाईड करायचे आहेत आणि एक्सपोज काय करायचे आहेत युजरला, जेवढं त्याला काही गरजेचं आहे तेवढंच. ठीक आहे. तर याच्यासाठी म्हणजे कॉम्प्लेक्स कोड जो होता हाईड करण्यासाठी, कोड हायडिंगसाठी जे आहे ते ॲब्स्ट्रॅक्शन जे आहे ते यूज होतं. त्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लास जे आहेत त्यांना स्वतः, जसं आपण नॉन ॲब्स्ट्रॅक्ट क्लास जे आहेत ते त्याचा ऑब्जेक्ट आपण करू शकतो न्यू कीवर्डने कन्स्ट्रक्टरद्वारे. त्या पद्धतीने आपण ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचं जे आहे ऑब्जेक्ट आपण क्रिएट नाही करू शकत. ठीक आहे. आणि ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये नॉन ॲब्स्ट्रॅक्ट मेथड सुद्धा असू शकतात. ठीक आहे. जर आपल्याला लिहायचे असतील तर आपण लिहू शकतो. तर त्या नॉन ॲब्स्ट्रॅक्ट मेथडलाच म्हणतात कॉन्क्रीट मेथड्स. ठीक आहे. तर कॉन्क्रीट मेथड जे आहेत त्याला आपण इम्प्लिमेंटेशन जे आहे ते ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्येच देऊ शकतो. जे समजा आपण तिथे लिहिली की तिथे आपण त्याला इम्प्लिमेंट सुद्धा करू शकतो. परंतु जे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहेत त्यांचं आपण फक्त तिथे ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये डेफिनेशन देऊ शकतो. इम्प्लिमेंटेशन जे आहे ते आपण करू शकत नाही. ठीक आहे. तर बघूया आपण ॲब्स्ट्रॅक्ट क्लास काय असते ते. चला तर मग एक सिंपल क्लास घेऊया ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. तर मी ॲब्स्ट्रॅक्ट क्लास घेतलेली आहे ते ॲब्स्ट्रॅक्ट कीवर्डने क्लास. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया बघा होम. ठीक आहे. तर इथे एक प्रॉपर्टी घेऊया एच नेम जी आहे ती म्हणजे होम नेम स्ट्रिंग असणार आहे. याला एक व्हॅल्यू देऊन टाकूया. ठीक आहे. गुरुकुंज नावाची. ठीक आहे. गुरुकुंज जे आहे ते होम नेम आहे. त्याच्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट क्लासला जे आहे कन्स्ट्रक्टर नसतं. द्यायचं असेल ते देऊ शकतो आपण, त्याला काही इश्यू नाही. परंतु ॲब्स्ट्रॅक्ट क्लास जे आहे ते इन्स्टन्शिएट होत नाही. ठीक आहे. तर आता ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की मेथड डिफाईन करण्यासाठी आपण ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा यूज करतो. तर कोणत्या मेथड आपण डिफाईन करून ठेवू शकतो? फक्त ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स. तर ॲब्स्ट्रॅक्ट मी लिहितो कीवर्ड इथे. त्याच्यानंतर आहे गेट होम नेम. ठीक आहे. तर ही जी मेथड आहे स्ट्रिंग आहे आणि मी हिला फक्त इथे जे आहे डिफाईन करून ठेवलेले आहे. ठीक आहे. तर ही कोणती मेथड झाली? ही ॲब्स्ट्रॅक्ट मेथड हे झालं डेफिनेशन. ठीक आहे. दुसरी एक मेथड लिहितो गेट होम ॲड्रेस. ठीक आहे. ही जी मेथड आहे आता ही कॉन्क्रीट मेथड आहे. ठीक आहे. मी हिला रिटर्न करतो इथे आता. एच ॲड्रेस नावाची आणखी एक फील्ड घेऊया आपण, तिथे एक ॲड्रेस देऊया फॉर एक्झाम्पल टेस्ट. आणि हे जे एच ॲड्रेस आहे याच्यातून आपल्याला रिटर्न करायचं आहे धिस डॉट एच ॲड्रेस. ठीक आहे. तर ही कोणती मेथड झाली? ही झाली आता कॉन्क्रीट मेथड. ठीक आहे. कॉन्क्रीट मेथडमध्ये कॉन्क्रीट मेथड्स म्हणजेच नॉन ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स आणि याच्यामध्ये आपण जे ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन जे आहे ते आपण देऊ शकतो. आता मी तुम्हाला आणखी एक पॉईंट सांगितला होता की ॲब्स्ट्रॅक्ट क्लास जे आहेत इन्स्टन्शिएट करू शकत नाही आपण. तर बघूया आपण ही इन्स्टन्शिएट होते का. ते होम नावाचा व्हेरिएबल घेतो मी न्यू होम. तुम्ही बघू शकता मला एरर येतोय. काय एरर येतोय? की कॅन नॉट क्रिएट अन इन्स्टन्स ऑफ एन ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. बरोबर आहे. तर तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमधलं जेवढा काही कोड आहे किंवा मेथड्स आहेत त्या डायरेक्टली तुम्ही ॲक्सेस तुम्हाला करता येत नाहीत. तुम्हाला त्या क्लासला इनहेरिटच करावं लागतं. इनहेरिट केल्याशिवाय त्या क्लासमधले मेंबर्स, मेथड्स किंवा जे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स आहेत, ॲब्स्ट्रॅक्ट मेंबर्स आहेत ते तुम्हाला ॲक्सेस करता येणार नाहीत त्याच्याशिवाय. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने इन्स्टन्शिएट नाही करता येत. आपण दुसरी एक नॉर्मल क्लास घेऊया. क्लास फॉर एक्झाम्पल पर्सन. ठीक आहे. आणि ही जी क्लास आहे ही आता एक्सटेंड करणार कशाला? होमला. ठीक आहे. तर जसं मी एक्सटेंड केलं तसं मला एक एरर आलेलं आहे की आपल्याला नॉन ॲब्स्ट्रॅक्ट क्लास जे आहे पर्सन डज नॉट इम्प्लिमेंट इनहेरिटेड ॲब्स्ट्रॅक्ट मेंबर गेट होम नेम. बरोबर आहे.
तर आता इथे आपण ॲब्स्ट्रॅक्ट मेंबर लिहिलेलं आहे, म्हणजे एक फंक्शन डेफिनेशन आहे. ही फंक्शन जे आहे ते आपल्याला इथे इम्प्लिमेंट करावंच लागतं. ते ॲब्स्ट्रॅक्ट क्लास जे आहे ते आपल्याला इन्फोर्स करते की तुम्ही ही जी मेथड आहे ही इम्प्लिमेंट करा. ठीक आहे. तर हिचं टाईप जे आहे ते स्ट्रिंग आहे. आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे, जर आपण एक्सटेंड केलं की ज्या ज्या प्रॉपर्टीज आहेत आपण प्रॉपर्टीज तिथे यूज करू शकतो चाइल्ड क्लासमध्ये. तर मी डायरेक्टली काय करतो, दिस डॉट एच नेमने इथे याला रिटर्न करतो, जे काही होम नेम आहे ते. ठीक आहे. हा आता आपण काय करूया, एक व्हेरिएबल घेतो पर्सन नावाचं, इज इक्वल टू न्यू पर्सन. आता ही नॉर्मल क्लास आहे, तर हिला आपण इन्स्टन्शिएट करू शकतो. आणि या नॉर्मल क्लासद्वारे आपण ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, आता ह्या प्रॉपर्टीज बाकीच्या कुठून आल्यात, बाकीच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासेसच्या आहेत. बरोबर आहे, ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमधल्या होम नेम ॲड्रेस. ठीक आहे. तर त्या प्रॉपर्टीजसुद्धा आपल्याला कशा थ्रू आपण ॲक्सेस करू शकतोय, या पर्सन नावाच्या क्लास ऑब्जेक्टने, इन्स्टन्सने. ठीक आहे. तर ॲड्रेस आहे, ॲक्सेस करू शकतो आपण. कन्सोल डॉट लॉग ॲड्रेस लॉग केला मी. तर आता बघूया, आपण ट्रान्सफाईल करूया TSC इंडेक्स डॉट TS आणि नोड इंडेक्स डॉट JS. तर तुम्ही बघू शकता टेस्ट जे आहे हे प्रिंट झालेले आहे. ठीक आहे. तर आणखी एक याच्यामध्ये असा प्रकार आहे की जर आता आपण आणखी एक जर क्लास घेतली ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. ठीक आहे. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास मी जर म्हटलं होम आहे, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया कार. आता ही जी ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे ही आता एक्सटेंड करते या होम नावाच्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासला. ठीक आहे. केलं तर इथे आपल्याला नाही, एरर नाही आला बघा. ही जी प्रॉपर्टी आहे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड, हिला इम्प्लिमेंट करा म्हणून आपल्याला एरर इथे आला का? नाही आला. तर हीच आहे महत्त्वाचा पॉईंट. जर आपण एखाद्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासला दुसऱ्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासने इनहेरिट करू, तर त्या केसमध्ये हे गरजेचं नाही आहे की आपण प्रॉपर्टीज ज्या आहेत किंवा ज्या ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स आहेत त्या आपण इम्प्लिमेंट कराव्या म्हणून दुसऱ्या नवीन किंवा चाइल्ड ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये. ठीक आहे. तर हा जो नियम आहे, हा नियम फक्त नॉर्मल ज्या क्लासेस आहेत त्यांच्यासाठीच आहे. ॲब्स्ट्रॅक्ट क्लासने ॲब्स्ट्रॅक्ट क्लासला जर इनहेरिट केलं तर त्या केसमध्ये आपल्याला काही गरज नाही आहे जेवढ्या काही ॲब्स्ट्रॅक्ट प्रॉपर्टीज आहेत त्याला इम्प्लिमेंट करायच्या. ठीक आहे. तर या क्लासमध्ये सुद्धा आपण एक घेऊया, सी नेम स्ट्रिंग इज इक्वल टू टाटा इंडिका. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इथे आता मी घेतो ॲब्स्ट्रॅक्ट मेथड, घेतो आता गेट कार नेम आणि हिला टाईप देतो मी स्ट्रिंग. ठीक आहे. याच्यामध्ये आता कॉन्क्रीट मेथड आपण घेणार नाहीत, कॉन्क्रीट मेथडचं मी एक्झाम्पल तुम्हाला दिलेले इथे. ठीक आहे. तर ही गेट कार नेम आहे. तर जसं मी आता या पर्सनला कार सोबत जर एक्सटेंड केलं तर तुम्ही बघू शकता मला लगेच एरर आलेला आहे की गेट कार नेमची जी मेथड आहे ती याला इम्प्लिमेंट करावी लागते. ठीक आहे. तर मी कंट्रोल स्पेस दिलं तर मला आलं बघा गेट कार नेम इथं ऑप्शन. तर गेट कार नेमला जर मी एंटर केलं तर तुम्ही पाहू शकता ती मेथड जी आहे ती इम्प्लिमेंट झालेली आहे आणि इथून मी सी नेम जे आहे ते इथून ॲक्सेस करू शकतो. तर सेम आहे ते मी कन्सोल लॉग जर केलं सी नेम, तर मी इथं डायरेक्टली सुद्धा इथून ॲक्सेस करू शकतो. तुम्ही पाहू शकता पर्सन डॉट सी नेम. ठीक आहे. तर हे काय करते, हे ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन हाईड करणं म्हणजेच काय? ठीक आहे. तर हाईड करणं म्हणजे आपण डायरेक्टली जे आहेत फंक्शनॅलिटी ॲब्स्ट्रॅक्ट क्लासची ती आपण ॲक्सेस करूच शकत नाही. का? तर आपण त्या क्लासचं इन्स्टन्सच क्रिएट करू शकत नाही. तर आपण कोणत्या पद्धतीने तिला ॲक्सेस करणार, नाही का? तर तिला ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला नॉर्मल क्लासच वापरावी लागते. ठीक आहे. नॉर्मल क्लासनेच तिला इनहेरिट करावं लागतं, तेव्हाच त्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपण ॲक्सेस करू शकतो आणि कॉन्क्रीट मेथड्स ॲक्सेस करू शकतो आणि ॲब्स्ट्रॅक्ट मेथड जे आहेत त्या आपण इम्प्लिमेंट सुद्धा करू शकतो. ठीक आहे. तर यालाच म्हणतात आपण हायडिंग कॉम्प्लेक्स इम्प्लिमेंटेशन. कॉम्प्लेक्स इम्प्लिमेंटेशन जे आहे ते आपण हाईड करू शकतो युजरकडून. तर त्याला डायरेक्ट त्याला ॲक्सेस मिळायला नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा यूज होतो. आता बघूया आपण इंटरफेस आणि ॲब्स्ट्रॅक्टमध्ये काय फरक असतात. ठीक आहे. तर इंटरफेस जे आहे हे एक डिफाईन करतं कॉन्ट्रॅक्ट किंवा नाही का ब्ल्यूप्रिंट असतं एखाद्या ऑब्जेक्टचं.
जसं की आपण इंटरफेसच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की इंटरफेस जे आहे ॲज अ टाईप जर आपण एखाद्या ऑब्जेक्टला दिलं, तर जेवढ्या काही प्रॉपर्टीज किंवा मेथड जे आहेत त्या इंटरफेसमध्ये त्या आपल्याला इम्प्लिमेंट कराव्या लागतात. ठीक आहे. तर ते एक रेस्ट्रिक्शन देतं त्या ऑब्जेक्टला की एवढ्याच प्रॉपर्टीज किंवा एवढ्याच मेथड जे आहेत तुला ते त्याच्यामध्ये ऑब्जेक्टमध्ये द्यावे लागतील किंवा ते ऑब्जेक्ट कन्सिडर करू शकतं किंवा त्या ऑब्जेक्टमध्ये तेवढ्या प्रॉपर्टीज अवेलेबल राहतील. त्याच्यापेक्षा जास्त आपण ॲड करायला गेलो की आपल्याला एरर येणार. ठीक आहे. तर याचाच अर्थ काय आहे की ते एक ब्लूप्रिंट आहे त्या ऑब्जेक्टसाठी. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे. पण ॲब्स्ट्रॅक्ट क्लास जे आहे हे ब्लूप्रिंट वगैरे नाही आहे. तर ही एक नॉर्मल क्लास आहे. ठीक आहे. ते नॉर्मल क्लास म्हणजेच कशीच ही डायरेक्टली ॲक्सेस नाही होऊ शकत. ठीक आहे. परंतु जो काही कॉम्प्लेक्स कोड आहे हा लपवून ठेवू शकते युजरकडून. ठीक आहे. तर हा एक फरक आहे. आणि याला आपण जर याला जर ह्याच्यातल्या प्रॉपर्टीज आपल्याला जर यूज करायची असेल तर त्याला आपल्याला इनहेरिटच करावं लागतं. ठीक आहे. परंतु इंटरफेसच्या केसमध्ये कसं असतं, इंटरफेसच्या केसमध्ये एखाद्या ऑब्जेक्टला आपण जर टाईप दिला त्या इंटरफेसचा, तर तुम्हाला ते प्रॉपर्टीज जे आहेत ते इम्प्लिमेंट करावे लागतात. आणि जर तुम्हाला सेम प्रॉपर्टीज आणि मेथड जे आहेत तुम्हाला द्यायचे असतील एखाद्या क्लासमध्ये, तर पुन्हा त्या क्लासला सुद्धा इम्प्लिमेंट्स कीवर्डने इम्प्लिमेंट त्या इंटरफेसला करावं लागतं. ठीक आहे. जेणेकरून त्या सगळ्या प्रॉपर्टीज आणि मेथड ज्या आहेत त्या त्या क्लासने त्याला इम्प्लिमेंट, हे सगळं आपण ॲक्च्युली इंटरफेसच्या नाही का व्हिडिओमध्ये आपण घेतलेलं आहे. तर मी एक बेसिक तुम्हाला एक ब्रीफमध्ये सांगतोय डिफरन्स काय आहे ते. ठीक आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ बघून जर इंटरफेसचा व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल मी तुम्हाला काय सांगतोय ते. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे काही एक बेसिक डिफरन्सेस आहेत इंटरफेस आणि ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, जेणेकरून आपलं जे सबस्क्रायबर्सचा जो परिवार आहे तो वाढेल. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.